हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज क्रोशा आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण झेंडूचे फूल आणि आंब्याचे पान हे तोरण शिकणार आहोत। त्यासाठी मी ही तोरणपट्टी आधीच बनवून ठेवलेली आहे। ही तोरणपट्टी कशी विणायची याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे आणि ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा। झेंडूची फुले मी सोप्या पद्धतीने शिकवलेली आहेत, त्याचा व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो व्हिडिओ नक्की बघा। तोरणासाठी मी 8 फुले बनवून ठेवलेली आहेत। आंब्याची पाने सोप्या पद्धतीने कशी विणायची याचा व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तोरणासाठी 8 आंब्याची पाने लागतील। आता तोरणपट्टीला साधारणतः सगळेजण अशा प्रकारे आंब्याचं पान जोडून घेतात, हे बघा। आणि इथे दोऱ्याने गाठ बांधून घ्यायची। पण मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला जोडून दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला लोकरीसाठी जी सुई वापरतात ती लागणार आहे आणि सुईमध्ये हिरव्या रंगाचा धागा ओवून घ्यायचा आहे आणि फुलावर पान असं मी स्टिच करत आहे, अशा पद्धतीने। फूल आणि पान दोन्ही एकत्र मी शिवून घेत आहे। वरतून बघायचं व्यवस्थित ओवलं गेलं आहे का, केलं आहे। आता पाठीमागे या 2 दोऱ्यांची गाठ बांधायची। दोरा कट करून घ्या। नंतर हे एक्स्ट्रा धागे आपल्याला कट करायचेच आहेत। हे बघा, अशा पद्धतीने मी पान आणि फूल दोन्ही एकत्र शिवून घेतलं आहे। आता पट्टीच्या दुसऱ्या टोकाला सुद्धा आपण फूल आणि पान इथे जोडायचं आहे। मैत्रिणींनो, ही आंब्याची पाने आणि झेंडूची फुले वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या पॅटर्नमध्ये कशी जोडली आहेत ते पॅटर्न मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तोरणपट्टीच्या दोन्ही टोकांना पान आणि फूल एकत्र जोडून झाल्यानंतर उरलेली 6 पाने आणि फुले दोन्ही पानांच्या मध्ये थोडे अंतर ठेवून जोडून घ्यायचे आहेत। हे बघा, माझे हे तोरण पूर्ण झालेले आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा। थँक्यू।